तर सन्माननीय विशाल पाटील रिडगर आणि विनय मात्रे खेरणे यांचं इथे आगमन झालेलं आहे। या व्यासपीठावर बघा आकाश शेळके यांचे खास ते परम मित्र आहेत। यावर आपण व्यासपीठावर आपले स्वागत आहे। तर अश्विन भोपीचं पहिलं षटक पहिल्या चेंडूवर चौकाराला आणि त्यानंतर सिंगल, एकूण धावा 5, 5 रन्स। अतिथी कक्षामध्ये आम्ही पाहतो प्रचंड संख्येने आज पाहुणा वर्ग आणि आपली संस्कृती येणाऱ्या पाहुण्यांचा पाहुणचार केला जातो। आज आपण पाहतो सन्माननीय अतिथी मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेत असताना 2 चेंडूचा खेळ संपला आणि धावा 5। सन्माननीय प्रमोद गडगे चिंद्रन यांचं आगमन इथे झालेलं आहे। प्रमोद गडगे यावर आपण व्यासपीठावर स्वागत आहे आपलं। सर्व अतिथी मान्यवरांचं मी सहर्ष स्वागत करतो। वेलकम, सुस्वागतम। संदेश पाटील आणि ऋतिक बोंडे। ऋतिकने काय कमालीची बॅटिंग केली, अगदी या सर्व स्पर्धेमध्ये त्याला पाहिलं। आता समोर आव्हान अश्विनला, स्ट्रायकरला संदेश। गती थोडी कमी केली, ड्राइव्ह करण्याचा इनसाइड सर्कल हा प्रयत्न जरूर झाला, सिंगल मिळेल। एकूण धावा दाफलकावर 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला। पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्यानंतर सिंगल, तिसऱ्या चेंडूवर सिंगल पाहिलं। 4 चेंडूच्या समाप्तीनंतर बॅटिंग टीम आपण या वेळेला पाहिलं जय हनुमान 11 शिरवले 7 धावा। ऑन साइडला ड्राइव्ह करतोय क्षेत्ररक्षक रेडियो, सिंगल मिळेल। हंसिका 11 रीडगर हा संघ खेळतोय सुपर 6 मध्ये जय हनुमान शिरवली। यानंतर आपण पाहतोय संकल्प प्रणय 11 सहारा शिवकर। तर निश्चित स्वरूपात व्यासपीठावर आम्ही पाहतो अद्विक एंटरप्राइजेसचे ओनर्स वैभव डबले साहेबांच्या वतीने दुंद्रे येथील स्पर्धेमध्ये 2 व्हीलर्स बाईक। नेक्स्ट बॉल ऑन साइडला क्षेत्र खाली आणि हा फटका जरूर आलाय, 4 धावेसाठी चौकार। तर दुंद्रे येथील स्पर्धेमध्ये वैभव डबले साहेबांच्या माध्यमातून 2 व्हीलर्स बाईक पुरस्कृत करण्यात आले। त्यानंतर आदिवासी बांधवांची जी स्पर्धा संपन्न झाली तिथे सुद्धा त्यांच्या माध्यमातून 2 व्हीलर्स बाईक देण्यात आली। त्यानंतर 2 2 व्हीलर्स बाईक आपण पाली येथील स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आल्या। त्यानंतर आता येणाऱ्या वाकडी येथील नाईट स्पर्धेमध्ये सुद्धा 2 व्हीलर्स बाईक त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेली आहे। सन्माननीय मंत्रा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ग्रुपचे अनिलबाई साकोरे, गणेश पवार, अजितबाई साकोरे, गणेश पवार, सलीमबाई शेख आणि विघ्नेश मांडवकर यांचं आगमन झालेलं आहे। यावर व्यासपीठावर आपलं श्रीराम क्रिकेट संघ चिंचवली यांच्या वतीने स्वागत आहे। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, धावा दाफलकावरची टोटल 12 पाहतोय। बॅटिंग करताना शिरवली हा संघ, सामना महत्वाचे सुपर 6 लढत। सन्माननीय पाहुण्यांचा आगमन चिंचवली गावातील गुरुवर्य माली सरांच्या वतीने माली सरांच्या वतीने या स्पर्धेला शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत। संपूर्ण चिंचवली ग्रामस्थांच्या वतीने माली साहेब तुमचं गुरुवर्य म्हणून या खऱ्या अर्थाने या संकल्पनेतून तुमचं खूप मोठं योगदान या गावाला लाभलं, त्याबद्दल संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने आपलं आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करत आहोत। तर दुसरं षटक प्रगतीपथावर गोलंदाज आशिष भोपी। पहिले षटक हाताळलं, गोलंदाज होता अश्विन ज्याने धावा दिल्या 12 सेकंडवर। पाहुण्यांचा आदर तिथे सन्मान होईल। WTC लाईव्ह आपण जरूर पाहतोय ग्रामस्थ मंडळ, तर तमाम चाहता वर्ग आपण जरूर पाहतो या मॅचला एन्जॉय करताना। सन्माननीय बाला बोपे रिटकर यांचं आगमन इथे झालेलं आहे, मनपूर्वक आपलं स्वागत आहे। आशिष नेक्स्ट बॉल राउंड विकेट। पॉइंट कडे चेंडू खेळला जातोय, सिंगल मिळेल, धावफलक पुढे सरकेल। एकूण धावा यस वेगानं बॅटिंग करताना टीम आपण पाहतोय जय हनुमान शिरवली। अगदी सुपर 12 मध्ये दुंद्रेपाडा संघाविरुद्ध काय बॅटिंग केली ऋतिकनं, आपल्या खेळानं प्रभावित केलं आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये ऋतिकनं जी बॅटिंग केली ना कमालीची।
धावफलकावर धावा 14. नेक्स्ट बॉल खोला टाकला, ड्राईव्ह करतोय दूरवर खेळण्याचा प्रयत्न, अंतर्वर्तुळामध्ये प्रयत्न कमालीचे झाले. आणि क्रिकेटमध्ये या गोष्टींना खूप महत्त्व दिलं जातं. क्रिकेट इज अ जेंटलमॅन गेम. इथे कधी का होईल याचा नेम नाही. आज अटीतटीचे सामने सुद्धा आपण पाहिले. मॅन ऑफ द सिरीज बाईक आपण पाहतो. सर्व ग्रामस्थ मंडळ आज सर्व दानशूर दाते. अतिथी कक्षामध्ये आम्ही VIP डाईसवर पाहतो. आज प्रचंड मोठ्या संख्येनं संपूर्ण पाहुणा वर्ग या स्पर्धेला एन्जॉय करताना. तर 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि धावा धावफलकावर टोटल 16. गती कमी केली, लॉफ केलं, डीप कडे क्षेत्र नक्कीच खाली आणि इथे फाईन लेग क्लिअर करत असताना मिळतील या चेंडूवर 4 धावा चौकार. मास्टर वैभवदादा ढवले आद्विक एंटरप्राइजेस 2024-25 या निश्चित स्वरूपात वर्तमान स्थितीचा आपण जर विचार केला त्यांच्या वतीने या एकंदरीत 5 ते 6 टू व्हीलर्स बाईक पुरस्कृत करण्यात आल्या. राऊंड विकेटनं ड्राईव्ह करतोय, स्ट्रेट हिट खेळण्याचा प्रयत्न, गॅप शॉट, यस मिळतील या चेंडूवर 4 धावा. बॅटिंग करताना हनुमान शिरवली पोस्टला एकूण धावा 24. अद्विक एंटरप्राइजेस सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर अँड इंजिनियर्स वैभव शेठ ढवळे यांना पाहतेस. आज प्रसिद्ध उद्योजक, प्रसिद्ध सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर्स आणि इंजिनियर आणि आज टेनिस क्रिकेटमध्ये त्यांचं खूप मोठे योगदान पाहिलं. ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, नक्कीच धावा पूर्ण होतील. वैभव शेठ ढवळे एक असं व्यक्तिमत्व आहे जे नेहमी यंगिस्तांना त्यांचं खूप मोठं सहकार्य असतं. प्रसिद्ध सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर्स, दानशूर दाते, मालिकावीर बाईक असो, नमन ट्रान्सपोर्टचे ओनर्स जय शेठ चौधरी सुद्धा मॅचला एन्जॉय करतात. त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो. ऑन साइडला वॉटर स्ट्रोक, काय फटका खेळलाय, डीप कडे गुड स्ट्रोक, षटकार. अद्विक एंटरप्राइजेस सर्व वैभव शेठ ढवळे या स्पर्धेतून इथे सांगता घेतात आणि ग्रामस्थ मंडळ चषक क्रिकेट स्पर्धेसाठी सन्माननीय आदरणीय शौर्य आणि शारवी स्पोर्टचे सर्व किट्टू मिट्टू बालकृष्ण दादा भोपी रिडगर यांच्या वतीने 10,000 रुपयाचं इथे देणग्या स्वरूपात सहकार्य केल्याबद्दल शौर्य आणि शारवी स्पोर्ट्स रिडगरचे सर्व बालकृष्ण दादा भोपी आपला आम्ही ग्रामस्थ मंडळ चिंचवली यांच्या वतीने आभार इथे व्यक्त करत आहोत. 8 चेंडू मध्ये 22 खेळतो ऋतिक, त्याला साथ देतो संदेश. 4 चेंडू मध्ये 10 धावा, 32 धावा धावफलकावर. चांगल्या पद्धतीनं पलटवार सूर्य. सामना खूप महत्वाचा आहे. दोन्ही संघ सुपर 6 चा सामना खेळतात आणि जिथून यातून जो संघ जिंकेल तो प्रवास करेल टॉप 3 मध्ये. 32 रन्स, 2 षटकांचा खेळ समाप्त. 32 रन्स ऑन बोर्ड. गोलंदाज आलाय नवीन भालेकर, षटक क्रमांक 3. पहिला चेंडू ड्राईव्ह करते लॉंग ऑफला, या सावक्याच्या बाहेर. मिळतील 4 धावा +4, 36 धावा. हा गुरु, आज आम्ही पाहते रमेशजी पाटील साहेब यांच्यावर भरभरून प्रेम करणारा पाहुणा वर्ग बघा. आज समाजामध्ये रमेश पाटील यांना स्थान काय आणि याचं आज उत्तम उदाहरण.
अगदी अतिथी कक्षामध्ये आम्ही पाहतो भरपूर मोठ्या संख्येनं पाहुणा वर्ग आज जरूर पाहतो. आणि निश्चित स्वरूपात सागर जर आपण विचार केला रमेश शेठ पाटील साहेब ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा भारतीय जनता पार्टी पुरस्कृत आपल्या भेटीसाठी आली, परंतु समाजामध्ये वावरत असताना राजकारणाच्या पलीकडे त्यांनी माणुसकी अखंडित ठेवत ठेवण्याचं काम केलेलं आहे. अनेकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारे एक दमदार व्यक्तिमत्व म्हणून रमेश शेठ पाटील साहेब चिंचवली यांच्याकडे सातत्याने अग्रेसररित्या पाहिलं जातं. नक्कीच 2 चेंडूचा खेळ संपला. 37 बॅटिंग करताना संघ आपण जे हनुमान शिरवली या संघाला पाहतो. धावसंख्या बऱ्यापैकी चांगली आहे, मात्र जी फाईट देतो मैदानावर अंपायर सिग्नल जरूर पाहिला. 1 न धावफलक पुढे सरकेल. आणि असं म्हटलं जातं का ज्याच्याकडे नेतृत्व आणि कर्तृत्व असतं अशी माणसं यशस्वी होतात. आणि 80% समाजकारण आणि 20% फक्त राजकारण या उक्तीच्या आम्ही सन्माननीय रमेश शेठ पाटील यांना आम्ही पाहतोय. 3 चेंडूचा खेळ समाप्त. 38 चांगली भागीदारी ऋतिक आहे, त्याला संदेश साथ देतोय. 9 मध्ये वैयक्तिक योगदान 22 आहे. लॉफ करतोय बॅटच्या मधोमध. संदेश सुद्धा थांबत नाही आणि आज सोडणार नाही. या ना आपण पाहतोय द्वेषाने खेळतोय. तर मागून आम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली का हा चेंडू थेट आमच्या स्टॉल कडे गेला. तिथे अनेक प्रेक्षकांची भूक भागवतात आमचे स्टॉल धारक. तर थोडी साखरे बंधू आम्ही दिलगिरी व्यक्त करू. क्रिकेटमध्ये कधी काय होईल याचा नेम नाहीये. चर्चा जरूर होईल का चेंडू थेट पडला. नक्कीच 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. राहुल आमच्या समय जॉईंट आहेत. 3रं षटक प्रगती पथावर 46 धावा. बघा नेक्स्ट मॅच आम्ही सूचना जरूर देऊ दोन्ही संघांना. पुढचा सामना राऊंड विकेट. ओ गुड स्ट्रोक्स, किलिंग शॉट, व्हॉट अ शॉट, रियली नाइस. आणखीन एक धमाका धूम धडाका. आणि तिथे हा चेंडू गेला. तर सागर जरा जानमान क्रिकेट संघ शिरोली संघाचा जर विचार केला आज अक्षरशः ज्याने सर्वांची मनं जिंकली ऋतिक बोंडेला पाहतो. खऱ्या अर्थाने काय दमदार फलंदाजी आणि त्याचबरोबर गोलंदाजीचं सुद्धा एक चांगलं प्रदर्शन त्याच्या माध्यमातून बघायला मिळालं. शतरक्षण म्हणजे तिन्ही फॉर्मॅट मध्ये एक सक्षमतेरित्या त्याचा आपल्याला परफॉर्मन्स बघायला मिळाला. या अंपायर सिग्नल लास्ट बॉल 4 रन्स. यस डाउट्स क्लिअर. चला स्पीडअप करा कारण 10:49 अजूनही 5 ते 6 मॅचेस कव्हर करायचे आहेत आपल्याला. आणि काही बंधने सुद्धा आहेत. 3 षटकांचा खेळ संपला. 50 धावा आहेत. आज आमचे माजी सरपंच रमेशजी पाटील साहेब प्रचंड मोठ्या संख्येने पाहुणा वर्ग मालिकावीराचे पुरस्कर्ते या स्पर्धेमध्ये त्यांनी योगदान दिलं. 1 लाखाचं आर्थिक सहाय्य नक्कीच आपण पाहतोय. दरम्यान मान्यवरांचं शुभ आगमन होते. 3 षटकानंतर 50 धावा. तर निश्चित स्वरूपात खेळ थांबला जाईल. बघा मान्यवरांचं आगमन इथं होत आहे. कानपोली गावामध्ये जी नाईट स्पर्धा संपन्न झाली. सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर कानपोली ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच मदन दादा मध्ये यांचं आगमन इथे झालेलं आहे. मनपूर्वक आपलं श्रीराम क्रिकेट संघ चिंचवली आणि ग्रामस्थ मंडळ चिंचवली यांच्या वतीने स्वागत आहे. आणि भगवान दादा शेलके निश्चित स्वरूपात चिंचवली आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
तर चौथं षटक प्रगतीपथावर. धावा आपण पाहतोय 56. बऱ्यापैकी धावा सेट केलेत. आमचे युवा समालोचक मंगेश पाटील सुद्धा मॅचला एन्जॉय करतात. चला 5 चेंडूंचा खेळ बाकी. फटाक्यांची आतषबाजी पाहुण्या वर्गाचं. यस, काही सेकंद वेट करा. बघा आमची बच्ची कंपनी, आमची मॅनेजमेंट आहेत. ऑन मॅचला थोडं बाहेर आपण आतषबाजी करा. अतिथी मान्यवरांचं सहर्ष स्वागत. आज पाहुणा वर्ग सुद्धा अतिथी कक्षामध्ये पाहतोय प्रचंड मोठ्या संख्येनं. रमेशजी पाटील साहेब, श्री स्वामी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, शिक्षित व्यक्तिमत्व आणि आपण समाजाचं काही देणं लागतो या उक्तीनं आज प्रचंड पाहुण्यांचा ताफा आम्ही पाहतोय. तर चौथं षटक प्रगतीपथावर. धावा 56. 56 ग्रामस्थ मंडळ चषक. आणखीन एक शॉट लाईक दॅट. तुफानी अल्ला. संघ पुढे सरकला षटकारानं. विध्वंसकारी डायनामिक रूपानं आज विस्फोटक रूप धारण केलं. बॅटिंग आवडली असेल तर ऋतिक बोंडेसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. काय तुफानी खेळतोय आज. खेळला फर्स्ट मॅच मध्ये 50 धावा त्याने ठोकल्या. कमालीची बॅटिंग. ग्रेट इनिंग. 62. 65 धावा धावफलकावर. तुफानी बॅटिंग. तुफानी. कौतुक करावं लागेल. जे हनुमान इरवन शिरवलीसाठी काय बेधडक खेळतोय. ज्या उद्दिष्टानं खेळतो. असं म्हटलं जातं का लक्ष तुमचा माइंडसेट असावं. खेळामध्ये गेम प्लॅन महत्वाचा असतो. आणि आता 3 चेंडूचा खेळ बाकी. 62. ऑन साइडला गॅप शॉट. ऋतिक बोंडे पोहोचला 13-30 आणि संघाची धावसंख्या एकूण धावा. टोटल स्कोर कार्ड आता 66. बऱ्यापैकी टार्गेट सेट केले. 66 धावा. 66. काय तुफानी खेळी सुरू आहे. 13 मध्ये 38. आणखीन एक शॉट. गुड स्ट्रोक. नो चान्स. का बॅटिंग सुरू आहे कमालीची. ऋतिक बोंडे थांबत नाहीये. किती विध्वंसकारी आणि मैदानावर तो आक्रमक झाला तर काय काय करू शकतो. फ्रंट फुटला आला. जसे चेंडू येतात तसा पलटवार सूर्य. 70 धावा धावफलकावर. 70. काय ग्रेट बॅटिंग. तुफानी अल्ला. 42 वर पोहोचलाय ऋतिक बोंडे. दडपणे दबावे भावेच हे 20 धावेंचं षटक. डिटेल्स मध्ये आपण जरूर पाहिली. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 12. दुसऱ्या षटकामध्ये 20. तिसऱ्या षटकामध्ये 16 आणि आतापर्यंत भावेशनं दिल्यात 21. का बॅटिंग सूर्य. 14 मध्ये 42. ऋतिक बोंडे कोण विसरणार. आणखीन एक खाल्ला. नो चान्स. 6 टोटल रन्स. क्या बात आहे. 77. 15 चेंडू मध्ये 48. 2 धावेनं माग पडला. मात्र काय बॅटिंग केलं. वन साइड हिरो चर्चा होते जरूर. तर आणि 2 धावेने माग पडला. बॅड लक. निश्चित स्वरूपात हनुमान क्रिकेट संघ शिरवली संघाला शुभेच्छा. त्यांच्या गावातील जावई परिवार अमरदादा शेळके युवा नेते भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने शिरवली क्रिकेट संघाला शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत. रिडगर क्रिकेट संघाला सुद्धा त्यांच्या वतीने शुभेच्छा आहेत. नाणेफेक केली जाईल. संकल्प श्रीराम 11 चिंचवली विपक्ष जानमान जुई क्रिकेट संघाच्या दरम्यान आणि नाणेफेक करण्यासाठी आम्ही मान्यवरांना आमंत्रित करतो. सुनील दादा माली यांच्या शुभ हस्ते नाणेफेक संपन्न होईल. सावले ग्रामपंचायतीमध्ये ज्यांना सरपंच होण्याचं भाग्य लाभलं. सुनील दादा या. मदन मते साहेब इथे उपस्थित आहेत. कानपोली ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आणि त्यांच्या वतीने या स्पर्धेला 5000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य लाभल्याबद्दल त्यांचा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. आणि बैलगाडा शर्यतीमध्ये झेंडापंचांच्या भूमिकेमध्ये सातत्याने आपण ज्यांना पाहत असतो ते भगवानदादा शेळके यांच्या वतीने या स्पर्धेला 1000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य आहे. आणि अमरदादा शेळके चिंचवली 10,000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य. चला नाणेफेक केली जाईल. जुई क्रिकेट संघ
सन्माननीय भालचंद्र सिनारे साहेब शिरवली यांच्या वतीने शिरवली क्रिकेट संघाला शुभेच्छा इथे आलेले आहेत. त्याचबरोबर आमचे मित्र राकेश सिनारे आपले मनपूर्वक स्वागत आहे. मंगेश पाटील समालोचक मित्र शिरवली, मंगेश या आपण व्यासपीठावर तुमचे स्वागत आहे. नाणेफेक केली जाईल सुनील दादांच्या शुभ हस्ते. जुई क्रिकेट संघ जनमान जुई संकल्प 11 श्रीराम चिंचवली अंकुश शेलके ते उपस्थित आहेत. संघनायक ऑर्गनायझर आहे स्पर्धेचे आहे. सन्माननीय कृष्णप्पा गौडा साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालं. या साहेब व्यासपीठावरती आपण देखील विराजमान व्हायचं. सरचे स्वागत आहे आपलं. तत्परी मान्यवरांचा सन्मानित केला जाईल. मदनदादा मते या आपला सन्मानित केला जाईल. मदनदादा मते साहेबांचा ग्रामस्थ मंडळ चषक क्रिकेट स्पर्धेचे आमचे शिल्पकार रमेश शेठ पाटील साहेब, विठ्ठल शेठ शेलके, तुकारामदादा मस्कर यांच्या शुभ हस्ते सन्मान इथे केला जात आहे. सन्माननीय मदनदादा मध्ये विद्यमान सरपंच ग्रामपंचायत कानपोली नाईट स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर आणि त्यांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे. स्पर्धेसाठी 5,000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकारी सुद्धा त्यांचं इथे लाभलेलं आहे आणि त्यांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे. इथे सन्माननीय मदनदादा मते ज्यांना खऱ्या अर्थाने कानपोली ग्रामपंचायतीचं सरपंच होण्याचं भाग्य लाभलं अशा दमदार व्यक्तिमत्वाचा यथोचित सन्मान इथे आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने केला जात आहे. रमेश शेठ पाटील माजी सरपंच चिंचवली, सन्माननीय विठ्ठल शेठ शेलके, तुकारामदादा मस्कर या त्रिवेणी संगमच्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे. त्यानंतर कानपोली गावातील शांततेचे प्रतीक माजी उपसरपंच चंद्रकांत मते यांचा सन्मान इथे केला जाईल. या चंद्रकांत मते या आपला सन्मान इथे केला जाईल. चंद्रकांत मते एकेकाळी ज्यांना उपसरपंच होण्याचं भाग्य लाभलं आणि त्यांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे. तर पाहुण्यांचा शाही सत्कार सोहळा स्वागत कक्षामध्ये संपन्न केला जातो. तर यानंतरचा सन्मान असेल बघा मंत्रा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ग्रुप अजितभाई साकोरे. अजितभाई साकोरे, गणेश पवार, सलीमबाई शेख आणि विघ्नेश मांडवकर बघा ज्यांची नावं घेतली सर्वांनी एकत्रित या, कारण आपल्याला आता एका एकाचा सन्मान करता येणार नाही. आपण सामन्याकडे सुद्धा बोलणार आहोत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच महागुरु एमडी सर. जाऊया मॅचकडे जिथे मात्र 78 धावांचं लक्ष आहे. ऋतिक यावेळेला पहा फटका अप्रतिम आहे. लॉंग ऑफ रिझर्व मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. एक धाव कंप्लीट झाले आणि एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धाव फलकावरती बदल आपल्याला पाहायला मिळतात. या मॅच मध्ये जो संघ जिंकणार आहे तो सरळ सुपर 3 मध्ये दाखल होणारा पहिला संघ आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेतील ऋतिकनं मात्र काय कमालीचा खेळ साकारला पहिल्या डावामध्ये, जिथे 48 धावा त्याच्या बॅटमॅन आल्या. तोच ऋतिक, रफ्तार का सौदागर, वेगाचा बादशाह, काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ऋतिक बोंडे नावाचा दबदबा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी. 4 बॉल मध्ये फक्त 1च धाव खर्च केली. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अष्टपैलू खेळाडू आहे. जितकी गोलंदाजी धारदार आहे तितकी फलंदाजी देखील तिखट आहे या खेळाडूची. यावेळेला देखील लावली अपील मध्ये उत्साह. हो, बॅटला कडा लागली आहे. विकेटचं पतन. फर्स्ट विकेट गॉन. बॅट्समन बाद. एप्रिल ही दिनांक जवळ येते आणि जिथे मात्र गावागावातून कारल्याच्या दिशेनं पालख्या निघतील आहे एकवीर मातेच्या. एक बॉल अजूनही बाकी आहे.
पाहूया या पहिल्या षटकातील मॅन्डेटरी पहिल्या षटकातील इथून मात्र एक बॉल बाकी आहे. पाहूया हा बॉल कशा रीतीने हाताळला जाणार. शेवटच्या बॉलवरती विकेट काढण्याचा प्रयत्न, आक्रमण करण्याचा प्रयत्न दाखवला, परंतु वेग इतका होता या वेगाचं प्रत्युत्तर बॅटरकडे नव्हतं. मला तर वाटतं ऋतिक बोंडेची बॉलिंग आवडली असेल तर टाळा वाजायला काही हरकत नाहीये. काय खेळ दाखवलाय, जबरदस्त गोलंदाजी. एक षटक हाताळत असताना फक्त एक धाव त्याने खर्च केली आणि एक विकेट देखील त्याने मात्र मिळवली. जबरदस्त अष्टपैलू खेळाडू त्याला स्क्रीनवरती दाखवलाय. आज खऱ्या अर्थानं ग्रामस्थ मंडळ ट्रॉफी अक्षरशः वादळ आपल्याला पाहायला मिळालं ऋतिक बोंडे नावाचं, आणि त्याला स्क्रीनवरती दाखवलं जात आहे 17 नंबरची ती जर्सी. त्यानंतर पहा काय खेळ दाखवला, बहारदार खेळ. अजूनही 77 कर. इथे जर का आपण बघलं तर धाव्यांची गरज आहे येणाऱ्या 18 बॉल मध्ये. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी मार्क वरती आता गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. पाहूया प्रतीक यांना सध्या गोलंदाजी मार्क वरती आणलं जाते. प्रतीक यांना आपण बघतोय. पाहूया प्रतीक यांच्या माध्यमातून कशा रीतीने गोलंदाजी केली जाणार. 18 बॉल मध्ये 77 धाब्यांची गरज बॉल तयार. यावेळीचा हा बॉल लाईन पाहावी लागेल. पंचांनी लाईन इथे मात्र बघितली आणि त्यानंतर पंचांचा इशारा आला. व्हाईट बॉलचा जरूर इशारा आला आणि इथे पहा गोलंदाजाच्या शैलीवरती इथून मात्र तिसऱ्या पंचांचा डोळा आपल्याला पाहायला मिळणार. पाहूया त्यांच्या माध्यमातून इथून मात्र आता कशा रीतीनं गोलंदाजी केली जाईल. बॉल तयार. यावेळेला देखील वेग प्रचंड होता, परंतु पुन्हा एकदा पंच आमच्यापर्यंत इशारा दर्शवतात की हा देखील व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धावा पुन्हा एकदा धावफलकावरती आपण बघतो. 18 बॉल मध्ये आता 75 धाव्यांची गरज आहे. बघा मंगेश ठाकूर यांच्या वतीने प्रत्येक विकेट साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. यावेळेला पहा स्ट्रोक चांगला आहे. गॅप मध्ये बॉलला ट्रॅव्हल केलं जाईल का? हो नक्कीच केलं जात आहे. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. रन्स मिळतात 4. येतोय खणखणीत चौकार. पहा तिथे मात्र फिल्डरचा या बॉलला फील्ड करण्याचा चांगला प्रयत्न राहिला, परंतु अपयश मिळालं. यावेळेला देखील इथे पहा या बॉलला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न झाला, परंतु इथे मात्र शांत ठेवलं. डॉट बॉलची सांगता अश्विन भोपी त्यांच्याकडे खरं तर क्षमता. मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब त्यांनी जिंकलेला आहे. पाहूया या मॅच मध्ये आता त्यांना पेटून उठावं लागेल, कारण लक्ष मोठं आहे. तुम्हाला इथून मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा दाखवावी लागेल, प्रयत्न करावे लागतील. असं म्हटलं जातं ना, कोशिश करणं वालो की कभी हार नाही होती. आणि इथे पहा ते प्रयत्न दाखवावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. यावेळीचा हा बॉल बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये आणि इथे पहा डॉट बॉलची सांगता होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. प्रतीक देखील तितकाच वेगवान गोलंदाज आहे जितके ऋतिक बोंडे धारदार गोलंदाजी करतो. या देखील गोलंदाजाकडे वेग प्रचंड आहे आणि त्याचा चांगला वापर करतोय. यावेळेला मिस्टामिक स्ट्रोक बॉल हवेत आहे. बॉल आदळतोय नोमॅन्स लँड मध्ये. तिथे पहा एक धाव तर कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आता थांबवलाय. एका धावेच्या मदतीनं पुन्हा एकदा धावफलकावरती आता बदल आपल्याला पाहायला मिळतील. 1.4 चेंडूंचा खेळ संपला. 8 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण बघतोय. 1 गड्यांच्या मोबदल्यात काय स्पर्धा, अतिशय दर्जेदार क्रीडा स्पर्धा. ग्रामस्थांना खऱ्या अर्थानं वाव देणारी, ग्रामस्थांच्या प्रतिष्ठेची, ग्रामस्थांच्या अस्मितेची ही स्पर्धा ग्रामस्थ मंडळ ट्रॉफी. यावेळेला पहा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, परंतु हेलिकॉप्टर उडालच नाहीये आणि इथे पहा डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. आपल्या फॉलो थ्रो मध्ये या बॉलला फील्ड केला आणि इथे मात्र आणखीन एक या षटकातील डॉट बॉल आपण बघतो. बॅट गोलंदाज प्रतीकच्या माध्यमातून. भावेश टीमचा कॅप्टन आहे, त्याच्यावरती एक मोठी जबाबदारी आहे. आता या मॅच मध्ये त्याला एक चांगला खेळ दाखवणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार होतोय. यावेळेला पहा वेग प्रचंड होता. या वेगाचं प्रति उत्तर बॅटरकडे नव्हतं आणि ते पहा षटक आता संपलंय.
2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 8 धावा. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 12 आणि धावा करायच्या आहेत 70. तर इथे मान्यवरांचा सन्मानित केला जाणार आहे. बाला बोपी रिडगर दादा या आपला सन्मान केला जाईल आणि शरद बोपी शिवभक्त आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने आपला सन्मान केला जाईल. या बाला बोपी या आपला सन्मानित केला जाईल. बालकृष्ण दादा बोपी रिडगर यांना आपण इथे पाहतो. स्वर्गीय प्रमोद स्मृती चषक नाईट स्पर्धा प्रत्येक वर्षी त्यांच्या संकल्पनेतून आपल्या भेटीसाठी येत असतो आणि रिडगर गावातील संघाला सातत्याने मोठमोठ्या स्पर्धेमध्ये एक पॅकर्सच्या स्वरूपात त्यांचा खूप मोठा योगदान प्राप्त झालेलं आहे. बालकृष्णदादा बोपी पुन्हा एकदा तुमचा आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करतो. यस या व्यासपीठावरती खऱ्या अर्थानं आपलं देखील सरच स्वागत आहे. पुन्हा एकदा बॉल तयार 12 मध्ये 70. 12 मध्ये 70 ची गजरत असताना इथे पहा फटका फसला. बॉल हवेत खूप चांगला झेल इथून मात्र पकडलाय. विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतं. बॅट्समन झाला बाद. आता मिळेल डीजे मास्टरला संधी. येऊ द्या डीजे मास्टर. इथे पहा बॅट्समन बाद झाला. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये इंटर होतो हिमेश. यावेळेला देखील विकेट काढण्याचा प्रयत्न परंतु प्रयत्न अक्षरशः फसलाय आणि पुन्हा एकदा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या बॉलवरती विकेट या गोलंदाजाने मिळवली आणि दुसरा बॉल इथून मात्र डॉट बॉल हाताळलाय. बॅटर हिमेशच्या विरोधात खऱ्या अर्थानं हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. 10 बॉल मध्ये 70 करायच्या आहेत. 10 चेंडू 70 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतो. कमी गतीचा हा बॉल. व्हेरिएशनचा चांगला वापर. फिंगर रोल्स केले आणि इथे पहा लेग कटर या गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं पहा चांगली गोलंदाजी करतोय. सार्थक प्रभावित करतोय ओव्हर नंबर 3 मध्ये आणि बॅटरला मोठ्या फटक्यांपासून खऱ्या अर्थानं तो दूर ठेवतोय. चांगली गोलंदाजी. यावेळेला फटका अप्रतिम आहे. 2 तेरी तो 1 मेरी. बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. षटकार. हान्सिक अँड न्यू भैरदेव रिडगर या टीमला संजीवनी देणारा हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय गोलंदाजी मार्क वरती. 9 मध्ये 64 करत असताना बॉल हवेत. विकेट कीपर बॉलच्या मागे धावत असताना आपल्याला पाहायला मिळाले परंतु कॅच ड्रॉप झाली. पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचा प्रयत्न दाखवलाय आणि इथे पहा दुसरी धाव सुद्धा पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. थोडीशी मिसफिल्डिंग झाली आणि तदनंतर पहा 1 धाव तर कंप्लीट केली परंतु आणखीन 1 धाव धावण्याचा प्रयत्न दाखवला आणि अशा 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. 2 धावांच्या मदतीने धावफलकावरती बदल. धावा झाला 16. येणारे 7 बॉल आणि 62 धावांची गरज आहे. एकतर्फा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. जय हनुमान 11 शिरवली या टीमचं या मॅच मध्ये वर्चस्व आपल्याला पाहायला मिळालं. यावेळेला पहा पुन्हा एकदा फिंगर रोल्स केले आणि इथे मात्र हिमेश साठी हा बॉल खऱ्या अर्थानं मिस झाला आणि इथे पहा डॉट बॉलची संख्या आपल्याला पाहायला मिळाली. येणारे बॉल 6 आणि 6 बॉल मध्ये आता 62 धावांची गरज आहे. 6 चेंडू 62 धावा. 62 धावा 6 चेंडू. लक्ष भरपूर मोठं आहे. या मॅच मध्ये आता औपचारिकता शिल्लक आहे परंतु क्रिकेट हा असा खेळ आहे जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही कोणता संघ जिंकेल याची गॅरंटी आम्ही देखील देऊ शकणार नाही. 6 मध्ये 62 ची गरज आहे. ओव्हर नंबर 4 मध्ये आता गोलंदाजीच्या रणवेवरती कोणता गोलंदाज इथून मात्र वापरला जाईल. फिल्डिंग करणाऱ्या शिरवली या टीमच्या माध्यमातून हे देखील बघायचंय. शैलेश दुर्गे नामक गोलंदाजाला सध्या गोलंदाजी मार्क वरती आणलंय. पाहूया शैलेशच्या माध्यमातून कशा रीतीने गोलंदाजी केली जाणार.
यावेळेला पहा फटका दमदार, परंतु तिथे पहा थोडीशी ताकद कमी आणि फ्लिक ऑफ द रिस्ट हा फटका सजवला होता, अपयश मिळालं आणि बॅट्समन बाद झाला. सन्माननीय आदरणीय या स्पर्धेच्या अनुषंगानं श्री योगेश माही केवाळे यांच्या वतीने, योगेश दादा माळी यांच्या वतीने खऱ्या अर्थानं श्रीराम समर्थ इंटरप्राइजेसचे सर्व आहेत आणि त्यांच्या वतीने या स्पर्धेच्या अनुषंगाने 10,000 रुपये देणगी आम्हाला प्राप्त झालेली आहे. मनापासून आभार व्यक्त करतोय योगेश दादा माळी आपलं. औपचारिकता शिल्लक बॉल तयार होतोय. पुढचा बॉल इथे पहा वेग प्रचंड होता, बॅट्समनला हा बॉल रीड करणं थोडंसं कठीण झालं आणि डॉट बॉल. 3 बॉल मध्ये 62 करायचे आहेत. 3 चेंडू विजयासाठी 62 धाब्यांची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होता शैलेश. 3 बॉल मध्ये फक्त 1च धाव खर्च केलेली आहे. यावेळेला देखील पहा दूरवरून क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावत आहेत आणि या बॉलवरती सुद्धा 1च धाव मिळणार. चांगली गोलंदाजी, जबरदस्त एक विकेट देखील या गोलंदाजाने मिळवलं. 2 बॉल मध्ये आता 61 धाव्यांची गरज आहे. औपचारिकता या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. बॉल तयार होतो. पुढचा बॉल इथे क्लीन बॉल, दांडी गोल. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. यष्टांचा वेध, लाकूड तोड गोलंदाजी, बॅट्समन बाद. आणि फिल्डिंग करणाऱ्या शिरवली टीमचे 12 मॅन सांगतात की शैलेश दुर्गे प्रिन्स ऑफ शिरवली म्हणून ओळखले जातात आणि कमालीची गोलंदाजी, जबरदस्त. 5 बॉल 2 विकेट त्याने आतापर्यंत मिळवलेल्या आहेत. यावेळेला पहा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आणि इथे पहा षटक आता संपला आणि हा सामना जिंकलाय. पहिला संघ आपल्याला पाहायला मिळाला या स्पर्धेतील जो खऱ्या अर्थानं सुपर 3 मध्ये दाखल झाला. नाव आहे जय हनुमान शिरवली. अभिनंदन, वेल प्लेड. हार्ड लक बाड लक आपण देऊयात. रिडगर या संघाला दोन्ही टीमने